हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर आपण ऑलरेडी सॉईल मेकॅनिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट केलेला आहे. त्याच्यावर ऑलरेडी 3 व्हिडिओज पण आपण तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आणि व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलवर त्यांनी पण व्हिडिओज बघा, मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, कारण आपण सॉईल मेकॅनिक्सवर जी व्हिडिओज बघणार आहोत ते पण तुमच्या लक्षात येतील आणि तुमची एक लिंक लागेल स्टडीसाठी. ठीक आहे, तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्सिस्टन्सी लिमिट्स किंवा अटरबर्ग लिमिट्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये अगोदर तर कन्सिस्टन्सी लिमिट्स इज नथिंग बट द ईज विथ विच सॉईल कॅन बी डिफॉर्म. ठीक आहे, मीन्स सॉईल कशी डिफॉर्म होते किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये कशी व्हॅरी होते ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्यालाच तुम्ही अटरबर्ग लिमिट्स म्हणता किंवा कन्सिस्टन्सी लिमिट म्हणता. तर आपल्याला माहीतच आहे सॉईल ही प्रत्येक स्टेटमध्ये सेम नाही राहणार. म्हणजे जसं तिच्यामध्ये लिक्विड चेंज होईल, ठीक आहे, लिक्विडचं जे पर्सेंटेज आहे, लिक्विडची जी लिमिट आहे सॉईलमध्ये, त्यानुसार तिची स्टेट ही व्हॅरी होत राहणार. ठीक आहे, म्हणजे जसं लिक्विड लिमिटला आपण काय म्हणणार की ज्यावेळेस पाणी जास्त असणार आहे, वॉटर कंटेंट जास्त असणार आहे सॉईलमध्ये, तर त्या केसमध्ये ती लिक्विड लिमिट स्टेटमध्ये असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जसं तर तिथं पाणी नसणार आहे, पाण्याचे वॉटर कंटेंट हे 0 असणार आहे, त्या स्टेटमध्ये ती सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये जी मिडल स्टेज आहे तर त्याला तुम्ही सेमी सॉलिड किंवा प्लास्टिक स्टेट या 2 स्टेटमध्ये ती लाय होते. ठीक आहे, तर ते आता डिटेलमध्ये आपण इथं बघू. ठीक आहे, सो लिक्विड लिमिट यू कॅन डिफाईन इट ॲज द मिनिमम वॉटर कंटेंट. ठीक आहे, ॲट विच द सॉईल चेंज फ्रॉम लिक्विड टू प्लास्टिक. ठीक आहे, त्यानंतर प्लास्टिक लिमिट इज मिनिमम वॉटर कंटेंट. ठीक आहे, विच स्टेट चेंज फ्रॉम सेमी सॉलिड टू प्लास्टिक स्टेट. ठीक आहे, अँड श्रिंकेज लिमिट is the maximum water content at which reduction in water content will not cause a decrease in volume of soil mass. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस असं वॉटर कंटेंट की ज्या वॉटर कंटेंट कितीही तुम्ही वॉटर कंटेंट इथं वाढवलं तरी पण सॉईलचा जो व्हॉल्यूम आहे तो चेंज नाही होणार. ठीक आहे, तर त्या पर्टिक्युलर स्टेजला तुम्ही श्रिंकेज लिमिट म्हणता. ठीक आहे, त्यालाच आपण लोवेस्ट वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल कॅन स्टील बी कम्प्लिटली सॅच्युरेटेड पण म्हणू शकता. ठीक आहे, आता ह्या इमेजमध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, तर बघा इथं श्रिंकेज लिमिट लोवेस्ट वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल इज फुल्ली सॅच्युरेटेड. ठीक आहे, आता हे सॉईलचा जो पार्टिकल आहे, सॉईलचं एक सॅम्पल घेतलं तुम्ही, त्याच्यातलं एवढा पोर्शन घेतला समजा आणि त्याला इथं एनलार्ज करून दाखवलं त्यांनी. तर ही जे सॉईलचे पार्टिकल्स आहेत इथं, तर सॉईल बिगिन्स टू ड्राय अप ॲट द सरफेस. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही सरफेसवर ठेवता एखादी सॉईल तर ती ड्राय अप व्हायला चालू होते, म्हणजे सुकायला चालू होते. तर त्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे ते लोवेस्ट असतं त्या ठिकाणी. तर त्या पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलर स्टेटला तुम्ही श्रिंकेज लिमिट म्हणताय. ठीक आहे, ज्या केसमध्ये लोवेस्ट वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल इज फुल्ली सॅच्युरेटेड. ठीक आहे, सॉईल ज्या केसमध्ये फुल्ली सॅच्युरेटेड असते परंतु लोवेस्ट वॉटर कंटेंट लिमिटवर, तर त्या पर्टिक्युलर स्टेटला तुम्ही श्रिंकेज लिमिट म्हणता. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये हे जे स्केच आहे तर याच्यावरून तुम्ही तिन्ही डेफिनेशन्स इझिली लर्न करू शकता. ठीक आहे, सो बघा अगोदर तर आपण हा जो बार आहे तुमचा वाय बार, ठीक आहे, तर हा व्हॉल्यूम इंडिकेट करतो आणि हा हॉरिझॉन्टल जो आहे एक्स ॲक्सिस तो वॉटर कंटेंट इंडिकेट करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये कधी राहणार आहे सॉईल, ज्यावेळेस तिथं वॉटर कंटेंट हा 0 राहणार आहे, अजिबातच पाणी नाही आहे सॉईलमध्ये, त्या केसमध्ये ती सॉलिड स्टेटमध्ये राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही जर ॲड केलं तर ते सेमी सॉलिडमध्ये ट्रान्सफर होणार. ठीक आहे, तर ह्या दोन्ही स्टेजमधली सॉलिड आणि सेमी सॉलिड स्टेटमध्ये जे लिक्विड कंटेंट आहे त्याला तुम्ही श्रिंकेज लिमिट म्हणताय. ठीक आहे, त्यानंतर सेमी सॉलिड आणि प्लास्टिक स्टेट ह्या रेंजमध्ये ज्यावेळेस सॉईल लाय होते तर त्या केसला तुम्ही प्लास्टिक लिमिट म्हणता. त्यानंतर आणखी जर वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं तर ही जी स्टेट इथे अचीव होणार आहे त्याला तुम्ही लिक्विड लिमिट म्हणताय. ठीक आहे, तर ही जी पर्टिक्युलर स्टेट आहे प्लास्टिक टू लिक्विड, यामध्ये लिक्विड लिमिट ही लाय होते. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी आहेत ज्या एक्झाम्समध्ये विचारल्या जाऊ शकतात, जसं की वॉटर कंटेंट बघा इथं कमी आहे, त्यानंतर ते
इन्क्रीज होतं आहे, ठीक आहे. आणि वॉटर कंटेंट जे आहे त्याची ऑर्डर आहे, म्हणजे ऑर्डर मीन्स सिक्वेन्स आहे, ठीक आहे. म्हणजे वॉटर कंटेंट कोणत्या स्टेटमध्ये जास्त असतं किंवा कोणत्या स्टेटमध्ये कमी असतं, मॅक्सिमम मिनिमम किंवा त्याच्या सिक्वेन्स, याच्यावर पण क्वेश्चन एक्झाममध्ये फ्रेम होऊ शकतो. तर बघा याच्यामध्ये श्रिंकेज लिमिटमध्ये वॉटर कंटेंट हे सगळ्यात कमी असणार, ठीक आहे. कारण इथं सॉलिड स्टेटमध्ये आहे ना, तुम्ही ह्या इमेजवरून सुद्धा ते समजू शकता. त्याच्यासाठी ही इमेज पण खूप महत्त्वाची. तुम्हाला जर ही इमेज लक्षात ठेवता आली की तुम्हाला ही बनवता आली ऑन द स्पॉट एक्झाम ड्युरेशनमध्ये, तर तुम्हाला लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, श्रिंकेज लिमिट या तिन्हीच्या डेफिनेशन जरी विचारल्या त्याचे पण ॲन्सर देता येतील, आणि ही ऑर्डर जरी विचारली वॉटर कंटेंटची ते पण तुम्हाला स्पेसिफाय करता येईल, ठीक आहे. तर याच्यामध्ये श्रिंकेज लिमिटमध्ये बघा, श्रिंकेज लिमिट सॉलिड स्टेटमध्ये, त्याच्यामुळे वॉटर कंटेंट काय राहणार आहे, मिनिमम राहणार आहे, ठीक आहे. आणि आपण ते डेफिनेशनमध्ये म्हणलो पण आहे की मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच द सॉईल इज फुली सॅच्युरेटेड, ठीक आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला श्रिंकेज लिमिटचं वॉटर कंटेंट मिनिमम राहणार, त्यानंतर प्लास्टिक लिमिट आणि त्यानंतर लिक्विड लिमिट, कारण लिक्विड लिमिटमध्ये वॉटरचं जे कंटेंट आहे ते मॅक्सिमम राहणार आहे, ठीक आहे. अँड दॅट्स वाय लिक्विडिटी इंडेक्स विल बी 100% इन केस ऑफ लिक्विड लिमिट ऑर लिक्विड स्टेट, ठीक आहे. त्यामुळेच त्याला आपण लिक्विड लिमिट म्हणतो आहे, ठीक आहे. त्यानंतर कन्सिस्टन्सी इंडेक्स विल बी 0 इन केस ऑफ लिक्विड लिमिट स्टेट, ठीक आहे. सो सॉईल विल बिकम वीक, ठीक आहे. त्यानंतर मिनिमम वॉटर कंटेंट टू फ्लो, त्यानंतर लिक्विड लिमिटवर बऱ्याच वेळेस, म्हणजे हे जे काही पॅरामीटर्स इथं डिस्कस केलेले, तर लिक्विड लिमिटवर बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन हे फ्रेम होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये बघा, मिनिमम वॉटर कंटेंट टू फ्लो, त्यानंतर जे तुमचं कॅसाग्रँडे ॲपॅरेटस आहे ते क्लोजेस ग्रू, ठीक आहे. 12.7 mm 5 डायमीटर अँड 25 ब्लोज आपण देतो तिथं त्या केसमध्ये. हा क्वेश्चन याच्यासाठी डिस्कस केलेला आहे की हा DFCCIL 2018च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की DFCCIL एक्झाम ही जून महिन्यामध्ये कंडक्ट होणार आहे, ठीक आहे. तर ते जे विद्यार्थी असतील त्यांनी पण या गोष्टी रेफर करत चला, ठीक आहे. त्यानंतर शिअर स्ट्रेंथ जी आहे ती सॉईलची ती सेम असणार आहे लिक्विड लिमिटच्या स्टेटमध्ये, ठीक आहे. कारण इथं सॉईल ही वीक असणार आहे, त्यामुळे शिअर स्ट्रेंथ ही सगळ्या टाईपच्या सॉईलची सेम असणार आहे लिक्विड लिमिटच्या स्टेटमध्ये, ठीक आहे. त्यानंतर लिक्विड लिमिटचे ॲपॅरेटस बघा, कॅसाग्रँडे ॲपॅरेटस, ठीक आहे, आणि कोन पेंट्रोमीटर, हे दोन्ही ॲपॅरेटस लिक्विड लिमिट डिटरमाइन करण्यासाठी आपण यूज करतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये जो कॅसाग्रँडेचा कप असतो तो 10 mm हाईटवरून ड्रॉप होतो. तर याच्यावर पण DFCCILमध्ये क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल ॲट लिक्विड लिमिट इज डिटरमाइंड बाय कोन पेनिट्रोमीटर, ठीक आहे. तर हे पण आपण डिस्कस केलेलंच आहे. त्यानंतर बघा प्लास्टिक लिमिट, तर प्लास्टिक लिमिट अशी स्टेट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर 3 mm थ्रेडचा रॉड घेतला आणि त्याच्यावर जर म्हणजे 3 mm थ्रेडमधून जर सॉईल ही क्रम्बल व्हायला स्टार्ट झाली, तर त्या पर्टिक्युलर स्टेटला तुम्ही प्लास्टिक लिमिट म्हणता, ठीक आहे. याच्यावर पण ऑलरेडी जे एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेलं आहे, ठीक आहे, टाउन प्लॅनिंग 2018मध्ये, ठीक आहे. त्यानंतर श्रिंकेज लिमिट, ठीक आहे, मॅक्झिमम वॉटर कंटेंट ॲट विच फर्दर रिडक्शन डज नॉट कॉज एनी रिडक्शन इन व्हॉल्यूम ऑफ सॉईल मास. म्हणजे असं वॉटर कंटेंट की जे तुम्ही वॉटर कंटेंट एका लिमिटपर्यंत, ह्या लिमिटच्या नंतर जर वाढवलं तरीसुद्धा वॉटर सॉईल सॅम्पलचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी नाही होणार, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही येणार. त्या पर्टिक्युलर लिमिटला तुम्ही श्रिंकेज लिमिट म्हणता. किंवा मग मिनिमम वॉटर कंटेंट ॲट विच सॉईल इज सॅच्युरेटेड, असं हे मिनिमम वॉटर कंटेंट आहे ज्याच्यामध्ये सॉईल ही सॅच्युरेटेड पोझिशनमध्ये असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर श्रिंकेज लिमिटवर हा एक फॉर्म्युला आहे E/G, ठीक आहे. E मीन्स वाईड रेशो, G मीन्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, दॅट इज इक्वल टू 1/GM - 1/G मल्टिप्लाइड बाय 100, ठीक आहे. याच्यावर पण ऑलरेडी RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. तर हे फॉर्म्युले पण महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये बघा GMला तुम्ही श्रिंकेज रेशो पण म्हणता आणि तो असा डिटरमाइन करू शकता, γD डिवायडेड बाय γW, दॅट इज व्हॉल्यूम चेंज डिवायडेड बाय वॉटर कंटेंट चेंज. याला पण तुम्ही GM म्हणू शकता, श्रिंकेज रेशो म्हणू शकता, ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक श्रिंकेज जर स्पेसिफाय झाला तर त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट मायनस श्रिंकेज लिमिट मल्टिप्लाइड बाय
श्रिंकेज रेशो हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इफ सॉईल इज ड्राईड बियॉन्ड श्रिंकेज लिमिट नो व्हॉल्यूम चेंज, हे आपण त्याच्या डेफिनेशनमध्येच बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिग्री ऑफ श्रिंकेज. ठीक आहे. डिग्री ऑफ श्रिंकेजवर पण नगर परिषद 2018 ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये श्रिंकेज रेशो, ठीक आहे, त्यालाच आपण डिग्री ऑफ श्रिंकेज म्हणतो. तर याच्यामध्ये बघा, प्लास्टिसिटी व्हॅरी होते. जसं लेस दॅन 5 असेल SR तर गुड प्लास्टिसिटी, 5 to 10 मीडियम प्लास्टिसिटी, 10 to 15 पुअर प्लास्टिसिटी अँड ग्रेटर दॅन 15 व्हेरी पुअर प्लास्टिसिटी. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कोन पेनिट्रोमीटर. ठीक आहे. कोन पेनिट्रेशन टेस्ट, याच्यामध्ये बघा IS कोड विचारला जाऊ शकतो तुम्हाला, इंडियन स्टँडर्ड 2720. त्यानंतर कोन पेनिट्रोमीटरमध्ये सेंट्रल अँगल 31 डिग्री असतो, त्याचा मास 80 ग्रॅम असतं. ठीक आहे. इतक्या डेप्थमध्ये तर क्वेश्चन विचारला नाही जाणार. ठीक आहे. परंतु कोन पेनिट्रोमीटर ही जी टेस्ट आहे ती, किंवा मग कॅसाग्रेंडे ॲपॅरेटस, हे दोन्ही जे ॲपॅरेटस आहेत ते लिक्विड लिमिट डिटरमाइन करण्यासाठी वापरतात. याच्यावर नक्की क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. कारण आपण JEE लेवलला कन्सिडर करून बोलतो आहे. ठीक आहे. तर बघा, ऑलरेडी WRD म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, जलसंपदा विभाग, ठीक आहे, 2016 जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे की कॅसाग्रेंडे ॲपॅरेटस यूज टू डिटरमाइन विच ऑफ दी अटरबर्ग लिमिट, दॅट इज लिक्विड लिमिट. ठीक आहे. त्यानंतर श्रिंकेज लिमिटवर पण PWD 2018 ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा काय आहे क्वेश्चन की स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ वॉटर कंटेंट. ठीक आहे. आता स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपण कशा इथं बघितली, हा जर टेबल तुम्ही इथं बघितला सॉलिड, ठीक आहे, आपण वर बघितला होता, इथं जी लिक्विड लिमिट होती ती श्रिंकेज लिमिट होती, त्यानंतर प्लास्टिक लिमिट आणि त्यानंतर लिक्विड लिमिट. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा ग्राफ लक्षात ठेवू शकता आणि त्याच्यावरून अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, लिमिट ऑफ वॉटर कंटेंट ॲट विच सॉइल टेंड्स टू पास फ्रॉम सेमी सॉलिड टू सॉलिड स्टेट. पुन्हा तोच ग्राफ जर तुम्ही बघितला, सॉलिड, त्यानंतर सेमी सॉलिड, त्यानंतर प्लास्टिक आणि लिक्विड. ठीक आहे. तर हा सॉलिड आणि हा सेमी सॉलिड. ठीक आहे. तर यांचं काय म्हणणं आहे, सेमी सॉलिड टू सॉलिड म्हणजे सेमी सॉलिड टू सॉलिड, इथं काय लाय होणार आहे, श्रिंकेज लिमिट. ठीक आहे. तेच इथं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर अशा ग्राफवरून तुम्ही इझिली क्वेश्चन्स हे सॉल्व करू शकता, त्यामुळं ग्राफ लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा क्वेश्चन SSC JEE 2019 विचारलेला आहे. त्यानंतर श्रिंकेज लिमिटवर पुन्हा RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ठीक आहे, JEE एक्झाम, तर 2019 झालेली आहे, आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे ऑलरेडी की श्रिंकेज लिमिटवरच. आता बघा, मी तिन्ही एक्झाम्समध्ये श्रिंकेज लिमिटचाच क्वेश्चन आहे, परंतु तो वेगवेगळ्या शब्दांमध्ये विचारला जातो, म्हणजे वेगवेगळ्या अँगलने विचारला जातो. तो कसा विचारला जातो त्याच्यासाठी मी मुद्दामहून तिन्ही क्वेश्चन्स इथं ॲड केलेले आहेत तिन्ही एक्झाम्समधून. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये कसा विचारला आहे की व्हेअर फर्दर लॉस ऑफ मॉइश्चर विल नॉट रिझल्ट इन एनी मोर व्हॉल्यूम रिडक्शन. म्हणजे आपण किती वॉटर जरी ॲड केलं सॉईलमध्ये, तर ते सॉईलची स्टेट आता तिथून त्या सॉईलच्या व्हॉल्यूममध्ये काही चेंज नाही होणार आहे. ठीक आहे. अशी पण एक लिमिट येते, तर त्या पर्टिक्युलर लिमिटला तुम्ही श्रिंकेज लिमिट म्हणता. ठीक आहे. तर बघा, अशा वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये फ्रेम होतात. ते कशा प्रकारे फ्रेम होतात. ठीक आहे. वर्डिंग्सचं जे मॅटर असतं एक्झाम्समध्ये, ते कसं मॅटर करतं ते समजावण्यासाठी मी या गोष्टी किंवा हे जे क्वेश्चन्स आहेत ते मी इथं ॲड केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो चार्ट आहे हा पण एक महत्त्वाचा चार्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्लास्टिसिटी इंडेक्स, त्यानंतर कन्सिस्टन्सी जी टेस्ट आहे, कन्सिस्टन्सी मीन्स द स्टेट ऑफ सॉईल. ठीक आहे. ती काय इंडिकेट करते, प्लास्टिसिटी इंडेक्सवरून, ते ह्या चार्टमध्ये आपल्याला इथं समजतं आहे. ठीक आहे. तर प्लास्टिसिटी इंडेक्स, ठीक आहे, तर 0 असेल तर कन्सिस्टन्सी विल बी नॉन प्लास्टिक, लेस दॅन 7 असेल तर लो प्लास्टिक, 7 to 17 असेल तर मीडियम प्लास्टिक अँड ग्रेटर दॅन 17 असेल तर हाय प्लास्टिक. ठीक आहे. याच्यानुसार मग सॉईलचे टाईप्स पण पडतात, जसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नॉन प्लास्टिक सॉईल म्हणजेच काय,
की सँड. ठीक आहे, प्लास्टिक नेचरच नाही आहे सॉईलमध्ये, म्हणजे ती कोणत्याही शेपमध्ये मोल्ड होत नाही, तर त्याला आपण प्लास्टिक म्हणतो आहे ना. मग आणि नॉन प्लास्टिक कशाला म्हणतो आहे की सँड टाईपला, कारण ती हेच होत नाही ना, व्हॅरी होतच नाही, दुसऱ्या स्टेटमध्ये चेंजेस होत नाही, त्यामुळे ती सँडच आहे. तर त्याला आपण नॉन प्लास्टिक म्हणतो आणि त्याची जी प्लास्टिसिटी इंडेक्स आहे ती 0 असते. आता बघा, बेसिकली तुम्ही असं जर विचार केला, प्लास्टिसिटी म्हणजे काय असतं की प्लास्टिक नेचर एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होणं, परंतु ती होतच नाही, तर त्यावेळेस प्लास्टिसिटी इंडेक्स किती राहणार आहे? 0 राहणार आहे, कारण तिथं काही चेंजेस होत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला तुम्ही नॉन प्लास्टिक म्हणताय. आणि अशा प्रकारची सॉईल कोणती आढळते? सँड आढळते, कारण सँडमध्ये व्हॅरिएशन नाही होत, जशी तशी राहते ती, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही किती वॉटर ॲड करा, कमी करा, सँडवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. ठीक आहे, आणि त्यामुळेच ती कॉन्क्रिटिंगमध्ये वापरतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही सील टिकले नाही वापरू शकत ना कॉन्क्रीटमध्ये, कारण ती प्लास्टिसिटी तिथं चेंज होणार आहे, आणि प्लास्टिसिटी जर कॉन्क्रीटमध्ये चेंज झाली तर ते सिल्ट आणि क्ले वापरून तुमचा फायदा काय आहे कॉन्क्रीटमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही स्टडी करताना कोणत्या गोष्टी म्हणजे काय काय मॅटर करतात या पण विचार करत चला, त्यावरून तुमच्या ज्या थिंकिंग लेवल्स आहेत त्या वाढत चालतील आणि कन्सेप्ट्स आणखी क्लिअर होत चालतील, आणि जेवढे कन्सेप्ट्स क्लिअर होत चालतील तेवढं तुम्हाला बेनिफिशियल आहे. ठीक आहे, तर बघा, त्यानंतर ती जी सॉईलची कॅटेगरी ती सिल्ट आहे, त्यामध्ये लो प्लास्टिक लेस दॅन 7, देन ग्रॅव्हल आणि देन क्ले. ठीक आहे, क्ले ही ग्रेटर दॅन 17 प्लास्टिसिटी इंडेक्स व्हॅरी करते, कारण क्ले ही सगळ्यात जास्त स्टेटमध्ये व्हॅरी होते. जसं जसं आपण वॉटर क्लेमध्ये ॲड करणार तसं तसं त्याचा चिखल आणखी होत जाणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या ज्या काही इंडेक्स प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, या पण याच्यावर न्यूमेरिकल्स फॉर्म होतात एक्झाममध्ये, तर या पण महत्त्वाच्या आहेत. प्लास्टिसिटी इंडेक्स विल बी लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. ठीक आहे, या तुम्ही ग्राफवरून पण लक्षात ठेवू शकता, जसं मी इथं तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे की हे बघा, हा जो श्रिंकेज लिमिट आणि प्लास्टिक लिमिटमधला डिफरन्स आहे तो श्रिंकेज इंडेक्स, आणि प्लास्टिक लिमिट ते लिक्विड लिमिटमधला जो डिफरन्स आहे तो प्लास्टिसिटी इंडेक्स. तर या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. सो श्रिंकेज इंडेक्स, श्रिंकेज लिमिट आणि प्लास्टिक लिमिटमधला डिफरन्स. प्लास्टिसिटी इंडेक्स विल बी लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिटमधला डिफरन्स. ठीक आहे, कन्सिस्टन्सी इंडेक्स आणि लिक्विडिटी इंडेक्स याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं. तर याच्यामध्ये काय तुम्ही एक ट्रिक वापरू शकता की खालचा जो कंटेंट आहे तुमचा हा प्लास्टिसिटी इंडेक्स आहे. ठीक आहे, प्लास्टिसिटी इंडेक्स आहे म्हणजेच काय, लिक्विड लिमिट आणि वॉटर प्लास्टिक लिमिटमधला डिफरन्स तो सेम राहणार आहे दोन्ही केसमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर वॉटर कंटेंट हा पण सेम राहणार आहे. ठीक आहे, व्हॅरी काय होणार आहे, लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट. ठीक आहे, तर बघा लिक्विड लिमिटमध्ये इथं लिक्विड लिमिट तुम्हाला नाही कन्सिडर करायचं आहे, तर इथं प्लास्टिक लिमिट कन्सिडर करायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी इंडेक्समध्ये लिक्विड लिमिट कन्सिडर करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की एकदम सिम्पली लक्षात ठेवा की खालचा जो पोर्शन आहे तुमचा तो प्लास्टिसिटी इंडेक्स सेम राहणार आहे इथं फक्त, आणि इथं डब्ल्यू पण सेम राहणार आहे. ठीक आहे, वरच्या केसमध्ये इथं फक्त कन्सिस्टन्सी इंडेक्स आहे म्हणून लिक्विड लिमिट ठेवायचा, आणि इथं लिक्विडिटी इंडेक्स आहे म्हणून प्लास्टिक लिमिट ठेवायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही ट्रिक्स तयार करून स्टडी केलात तर तुम्हाला ते बेनिफिशियल राहील. त्यानंतर बघा, कन्सिस्टन्सी इंडेक्स आणि लिक्विडिटी इंडेक्स विल बी 1, याच्यावर पण PWD 2018मध्ये ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर टफनेस इंडेक्स विल बी प्लास्टिसिटी इंडेक्स डिवायडेड बाय फ्लो इंडेक्स, याच्यावर पण PWD, नगर परिषद, वाल्मी तिन्ही डिपार्टमेंटने क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, सो दीज आर द बेसिक रिलेशन्स अँड इम्पॉर्टंट रिलेशन्स. ठीक आहे, ॲज फार ॲज इंडेक्स प्रॉपर्टीज आर कन्सर्न. ठीक आहे, त्यानंतर हे पण काही पॅरामीटर्स आहेत जे विचारल्या जाऊ शकतात, जसं लिक्विडिटी इंडेक्स, वॉटर प्लास्टिसिटी रेशो पण म्हणतात त्याला. लिक्विडिटी इंडेक्सला कन्सिस्टन्सी ऑफ अनडिस्टर्ब सॉईल पण म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर फ्लो इंडेक्स, सॉईल डिक्रीजेस द शिअर स्ट्रेंथ विथ इन्क्रीज इन वॉटर कंटेंट. ठीक आहे, जसं वॉटर कंटेंट वाढतं तसं सॉईलची शिअर स्ट्रेंथ ही कमी होते, त्यालाच तुम्ही फ्लो इंडेक्स म्हणता. त्यानंतर फ्लो इंडेक्स विल बी स्लोप ऑफ फ्लो कर्व इन लिक्विड लिमिट टेस्ट. ठीक आहे, त्यानंतर टफनेस इंडेक्स लाईज बिटवीन 0 to 3. ठीक आहे, हा क्वेश्चन RRB 2019मध्ये विचारलेला आहे की टफनेस इंडेक्स जो आहे तो कोणत्या रेंजमध्ये लाय होतो. ठीक आहे,
त्यानंतर कन्सिस्टन्सी इंडेक्स हा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर या गोष्टी आहेत ज्याच्यावर क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात. हे पहा, हा जो आहे तो RRBचा क्वेश्चन आहे. टफनेस इंडेक्सची रेंज विचारलेली, तर ती 0 to 3 ला होते, ठीक आहे. त्यानंतर हा CILचा क्वेश्चन आहे, कोल इंडिया लिमिटेड, ठीक आहे, 2017ला जी एक्झाम झाली होती. याच्यामध्ये प्लास्टिसिटी इंडेक्स 45 डिग्री विचारलेला आहे. तर आपण जो टेबलवर बघितला त्याच्यामध्ये तुम्ही ॲनालिसिस केलं तर हाय प्लास्टिसिटी इंडेक्समध्ये ही सॉईल लाय होईल, ठीक आहे. सो दिस मच पोर्शन इज सफिशियंट फॉर युअर this particular topic, ठीक आहे. So share video with friends and subscribe the channel. Thanks.